न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी हे लोकसंख्येने अधिक असलेले समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत। त्या दोन्ही समाजाचे प्रमुख नेते परस्पर विरोधी विधाने करीत असल्याने सामाजिक तणाव सदृश वातावरण निर्माण झाले आहे। त्यातच आदिवासी आणि धनगर समाज याच मुद्द्यांवर समोरासमोर आले आहेत। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव विकास खरगे यांची समिती स्थापन करून राज्य सरकारच्या वतीने धनगर व धनगड एकच आहेत असा GR काढण्यासाठी पाऊल टाकल्याने आदिवासी समाज आक्रमक झाला आहे। ही समितीच बरखास्त करा अशी मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी निवेदन दिलंय। कमिटी स्थापन करण्यात आली। धनगर जमात व धनगर जात वेगळी आहे असा दावा करताना लकी जाधव म्हणाले, 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगरांच्या शिष्टमंडळाची मीटिंग लावून सह्याद्री अतिथीगृहावरती धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा GR काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली। ती कमिटी आदिवासींवरती अन्याय करणारी आहे। माननीय हायकोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही, कारण धनगर ही जात आहे, आदिवासी ही जमात आहे। त्यामुळे त्यांचं संस्कृती परंपरा वेगळी असल्याने धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही। हे माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल आहे। तरीही जाणून बुजून हे मिंदे सरकार आदिवासींचा बळी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांना 2014-15 साली आदिवासी आणि धनगरांचं सर्वेक्षणाचं काम दिलं होतं। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीसने अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे की धनगर आणि आदिवासींची संस्कृती वेगळी असल्यामुळे धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही। तरीही तो सर्वेक्षणाचा अहवाल टीसचा जाहीर केला न करता यांनी ही खारगे समिती स्थापन केली। ही खारगे समिती आदिवासीचा बळी घेणारे असल्याने जर GR निघाला तर आदिवासींवरती मोठा अन्याय होईल। त्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज आम्ही हे निवेदन पाठवणार आहे। जर मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर आदिवासी भागातलं जे पाणी आहे मुंबई मराठवाडा जाणार ते आम्ही रात्रीतून त्या नळकांड्या सगळ्या फोडून टाकून मुंबई मराठवाड्याचं पाणी बंद करून टाकू। त्याचसोबत आदिवासी भागातून सर्व रेल्वे संपूर्ण देशात जाती। कसारा घाट असू द्या, कोणत्या भागातून जी रेल्वे जाती त्या रेल्वेच्या पटऱ्या आम्ही रात्रीतून उकरून फेकून देऊ। त्यामुळे शासनाने सरकारने आताच जागे होऊन तो GR रद्द करावा। आदिवासींवरती होणारा अन्याय हा थांबवा, अन्यथा आदिवासी समाजाच्या 25 आरक्षित जागा आहेत त्या तुम्हाला एकही मिळू देणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कट कारस्थान आदिवासी करतात। हे कट कारस्थान आम्ही हाणून पाडू आणि आदिवासीच्या नादाला कोणी लागू नये। एका बाजूला मराठा ओबीसी एकमेकांच्या विरोधात संघर्षासाठी उभे ठाकलेत। हिंदू मुस्लिम समाजातही राजकीय मंडळींचे वादग्रस्त विधाने तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असताना आदिवासी धनगर समाजही एकमेकांशी झुंजत आहे। घाणेरड्या राजकारणामुळे राज्यात सामाजिक दुही निर्माण होऊ पाहत असून सामाजिक यादवी होण्याची तलवार टांगती आहे।